नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास मित्र परिवारामध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. परत एकदा एक मोठा ब्रेक झाला, त्यासाठी सॉरी. थोडं हेल्थ प्रॉब्लेम होते फॅमिलीमध्ये, सो म्हणून हा ब्रेक झाला होता. तर कंटिन्यू करूया आपण आजपासून. आणि या आधीचं पण जे काही ब्रेक झालाय, तर त्या दिवसांचं जे करंट अफेअर्स आहे, संडेला आपल्याकडे करंट अफेअर्सचं सेशन नसतं, तर मी ट्राय करेल की संडेला हे कव्हर करून टाकेल मागच्या काही 3-4 दिवसांचं करंट अफेअर्स. सो 23 जुलैचा करंट अफेअर्स आज आपण इथे बघणार आहोत. तर मित्रांनो, सुरू करण्याआधी विजेता बॅचचे ऍडमिशन ओपन आहेत. तलाठी भरतीसाठी आपण पाहिलं की गटक पूर्व परीक्षा अंतर्गतच तलाठी भरती सुद्धा घेतली जाणार आहे 25 ऑक्टोबरला. आणि 1539 पदांसाठीची जाहिरात ऍड झालेली आहे त्यामध्ये. तर तुम्ही ही बॅच जॉईन करू शकता किंवा अशीच नवीन बॅच आपण एकदा सुरू करणार आहोत अजून, विजेता बॅच 2.0. तुम्ही ती सुद्धा ऍप्लिकेशन वरून जॉईन करू शकता. फाउंडेशन बॅच हवी असेल तर 6.0 फाउंडेशन बॅचचे लेक्चर सुद्धा सुरू झालेत, ऍडमिशन सुरू आहेत. आणि राज्यसेवेची प्रीची सुद्धा बॅच आपल्याकडे आहे. तर ऍप्लिकेशन डाउनलोड करा, टेलिग्राम इंस्टाग्राम पेज जॉईन करा. काही अडचण असेल तर कॉल मेसेज करायला विसरू नका. सुरुवात करूया मग आजच्या सेशनला. तर आजचा पहिला प्रश्न आहे, भारतातील पहिल्या आणि सर्वात खोल 2 भूऔष्णिक विहिरी जुलै 2026 मध्ये कोणत्या ठिकाणी कार्यान्वित करण्यात आलेल्या आहेत? सो भूऔष्णिक विहिरी ज्या आहेत त्या भारतामध्ये लडाख येथे पुगा व्हॅली मध्ये कार्यान्वित करण्यात आलेल्या आहेत. तर ऑप्शन नंबर 2 हे करेक्ट उत्तर आहे. जुलै 2026 मध्ये लडाख मधली जी पुगा व्हॅली आहे, पुगा खोऱ्यामध्ये भारतातली पहिली आणि सगळ्यात खोल अशा 2 भूऔष्णिक विहिरी जिओथर्मल जे विहिरी आहेत, वेल्स आहेत, त्या फंक्शनल करण्यात आलेल्या आहेत. ONGC एनर्जी सेंटरने डेव्हलप केलेल्या ज्या विहिरी आहेत, तर त्या समुद्री सपाटीपासून 14,000 फुटांपेक्षा जास्त उंचीवरती 1000 मीटर खोलीपर्यंत खोदण्यात आल्या. तर हा जो प्रकल्प आहे तो लडाखला कार्बन न्यूट्रल प्रदेश बनवण्याचा आणि देशातील पहिला 1 मेगावॅट क्षमतेचा प्रायोगिक भूऔष्णिक ऊर्जा प्रकल्प उभारण्याच्या दिशेने एक हिस्टॉरिकल स्टेप आहे. ठीक आहे, तर पुढे जाऊया, बघूया भूऔष्णिक विहिरी म्हणजे नेमकं काय. सो जसं मी म्हटलं, जिओथर्मल वेल्स. सो यामध्ये भूऔष्णिक विहीर म्हणजे काय, पृथ्वीचा जो पृष्ठभाग आहे त्याच्या खाली जाऊन नॅचरली उष्णता, गरम पाणी किंवा वाफ मिळवण्यासाठी खोदलेलं एक बोर आहे. मग भारतातील इतर काही पहिल्या गोष्टी दिलेल्या आहेत, जसं की भारताचं पहिलं शासकीय AI विद्यापीठ जे आहे ते कर्नाटक राज्यात स्थापन केलं जाईल. भारताची पहिली हायड्रोजन ट्रेन नमो ग्रीन रेलचं उद्घाटन हरियाणातील जिंद या ठिकाणी झालेलं आहे. देशातील पहिल्या स्पेस एक्सप्लोरेशन गॅलरीचं उद्घाटन भोपाळ मध्य प्रदेशमध्ये झालं. त्याचबरोबर जर आपण पाहिलं तर केरळम राज्य सरकारने भारताच्या पहिल्या समर्पित कॅबिनेट स्तरीय आर्टिफिशियल इंटेलिजन्सचं उद्घाटन केलं. त्यातच भारतातलं पहिलं सॅटेलाइट टॅग लावलेलं गंगेतलं मऊ कवचाचं कासव जे ते काझीरंगा राष्ट्रीय उद्यान जे आसाम मधलं त्यामध्ये सोडण्यात आलंय. भारताचं पहिलं 24/7 लिक्विफाईड पेट्रोलियम गॅस ATM जे ते हरियाणातील गुरुग्राम या ठिकाणी सुरू करण्यात आलंय. भारताचा पहिला क्वांटम कम्प्युटर अमरावतीमध्ये लॉन्च करण्यात आलेला आहे, आंध्र प्रदेशची राजधानी. भारतातील कोणता रेल्वे डेपो देशातील पहिला वॉटर न्यूट्रल डेपो बनलाय, तर कांकरिया डेपो अहमदाबाद मधील. तसंच भोपाळ मध्य प्रदेश जर आपण पाहिलं तर या ठिकाणी भारतातलं पहिलं शैवाल वृक्ष लावण्यात आलेला आहे. शैवाल वृक्ष म्हणजे काय, तर जे काही वातावरणामध्ये असलेलं कार्बन डायऑक्साईड आहे ते ऍब्झॉर्ब करून घेण्यासाठीच हे वृक्ष आहे. नेक्स्ट क्वेश्चन, जुलै 2026 मध्ये भारतीय लष्कराने आसाम मधील पूरग्रस्तांना वाचवण्यासाठी आणि मदत साहित्य पोहोचवण्यासाठी कोणती मोहीम सुरू केली, तर करेक्ट आन्सर इज ऑपरेशन जल राहत ही मोहीम सुरू केलेली आहे. सो इंडियन आर्मीने आसाम रायफल्सची हेल्प घेतली आणि आसाम मध्ये जो काही पूर परिस्थिती आली होती त्याला तोंड देण्यासाठी ऑपरेशन जल राहत सुरू केलं. मग या मोहिमेअंतर्गत जे काही आपले आर्मीचे जवान होते त्यांनी नागरी प्रशासन आणि आपत्ती निवारण संस्था जसं की NDRF आणि SDRFच्या समन्वयाने काय केलं, सगळ्यात जे प्रभावित राज्य होते पुराचे जसं की चराईदेव, शिवसागर आणि जोरहाट या ठिकाणी बचाव आणि मदत कार्य राबवलं. जुलै 2026 मध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी अमूल बंगाल डेअरी प्रकल्पाअंतर्गत जगातील सर्वात मोठ्या दही उत्पादन प्रकल्पाची पायाभरणी कोणत्या राज्यात केली
आहे? तर करेक्ट आन्सर आहे पश्चिम बंगालमध्ये हावडा या ठिकाणी जर आपण पाहिलं तर या प्रकल्पाची जी काही पायाभरणी आहे ती अमित शहा यांनी केली आहे. सो हावडामधील संक्रेल हावडा फूड पार्क मध्ये जवळपास 700 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीने हा जो काही प्रकल्प आहे तो उभारण्यात आलाय आणि यामध्ये दररोज 30 लाख लिटर इतक्या दुधावर प्रोसेस केली जाणार आहे. तर पश्चिम बंगाल विषयी थोडंसं दिलंय. 20 जून 1947 ला राज्याची स्थापना झाली होती. पश्चिम बंगाल दिवस म्हणून सेलिब्रेट केला जातो 20 जून. तर कोलकाता ही राजधानी आहे. सुवेंदू अधिकारी हे त्याचे मुख्यमंत्री आहेत आणि RN रवी हे काय आहेत? राज्यपाल आहेत. नेक्स्ट क्वेश्चन आणि मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट पॉलिटीमध्ये पण विचारला जातो. राष्ट्रीय ध्वज दिन 2026 केव्हा साजरा केला गेला किंवा ध्वज दिन कधी साजरा केला जातो? तर 22 जुलैला. कारण आपल्याला माहितीये की 22 जुलैला 2026 आपण सेलिब्रेट केला तो 69वा ध्वज दिन होता. पण आपल्याला माहितीये की 22 जुलै 1947 ला संविधान सभेने काय केलं तर भारतीय तिरंगा जो आहे किंवा तिरंग्याला भारताचं ऑफिशियल फ्लॅग म्हणून नॅशनल फ्लॅग म्हणून स्वीकारलेलं होतं आणि त्याच्या स्मरणार्थ आपण हा दिवस साजरा करतो. ठीक आहे. मग आंध्र प्रदेशमधील एक महान स्वातंत्र्य सैनिक होते पिंगळी व्यंकय्या. लक्षात ठेवा. तर त्यांनी जी काही मूळ रचना आहे आपल्या राष्ट्रध्वजाची ती केली होती. तर हा जो तिरंगा आहे आपल्याला माहिती आयताकृती आहे. त्यामध्ये 4 रंग आहेत. वर ऑरेंज आहे, मध्ये व्हाईट आहे, खाली ग्रीन आहे आणि मध्ये अशोक चक्राचा निळा रंग सुद्धा आपल्याला बघायला मिळतो. आणि याचा रेशिओ 3:2 आहे. ठीक आहे. म्हणजे लांबी 3 आणि रुंदी जी उंची ती 2 अशी आपल्याला बघायला मिळते. भारतीय औषध महानियंत्रक DCGI यांनी देशातील पहिल्या डेंग्यू लसीला क्युडेंगा याला मंजुरी दिली आणि ही लस कोणत्या औषध कंपनीने विकसित केली आहे? सो मोस्ट इम्पॉर्टंट अगेन तर टाकेडा म्हणून कंपनी आहे. तर टाकेडा या कंपनीने जपानची कंपनी आहे. तर या कंपनीने काय केलेली आहे ही जी वॅक्सिन आहे डेंग्यूची ती विकसित केलेली आहे. सो DCGI मान्यता दिलेली देशातील पहिली डेंग्यूची वॅक्सिन जी आहे क्युडेंगा तर ही ना जपानची जी अग्रगण्य बायोफार्मास्युटिकल कंपनी आहे टाकेडा तर तिने डेव्हलप केलेलं आहे. सो हे मोस्ट इम्पॉर्टंट आहे कारण की देशातली पहिली डेंग्यू वॅक्सिन आहे. ठीक आहे. तर 4 ते 60 वर्ष वयोगटातील लोकांसाठी मंजूर आहे ही वॅक्सिन. ड्रग्स कंट्रोलर सध्याचे जर आपण पाहिले तर ते डॉक्टर राजीव सिंग रघुवंशी आहेत. आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या अंतर्गत कार्यरत असलेली केंद्रीय औषध मानक नियंत्रण संस्था आहे CDSCO याचे ते प्रमुख आहेत. जुलै 2026 मध्ये लो फ्लाईट या काव्यसंग्रहासाठी चीनचा प्रतिष्ठित लुशुन साहित्य पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आलेला आहे? तर हा पुरस्कार कोणाला मिळालेला आहे? वांग जिबिंग यांना मिळालेला आहे. सो ऑप्शन नंबर 1 हे करेक्ट उत्तर आहे. सो हा जो पुरस्कार आहे तो अन्न वितरण म्हणून काम करणारा जो काही अन्न वितरण मुलगा म्हणून काम करणारे जे 56 वर्षीय चीनी कवी आहेत वांग जिबिंग यांना हा चीनचा प्रतिष्ठित लुशुन साहित्य पुरस्कार मिळालेला आहे. लुशुन साहित्य पुरस्कार अन्न वितरण मुलगा. ठीक आहे. तर त्यांच्या लो फ्लाईट या काव्यसंग्रहासाठी त्यांना सन्मान देण्यात आलाय. चीनची बीजिंग राजधानी रेनमिनबी हे त्याचं काय करन्सी आहे. नेक्स्ट क्वेश्चन आसाममधील होलोंगपार गिबन वन्यजीव अभयारण्यावर लक्ष केंद्रित करणाऱ्या बटरफ्लाईज ऑफ गिबन वाईल्ड लाईफ सँक्च्युरी सेकंड एडिशन या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर मित्रांनो याचं करेक्ट आन्सर आहे सारंगपाणी नेओम. तर आसाम मधले होलोंगपार गिबन वन्यजीव वाईल्ड लाईफ सँक्च्युरी जी आहे ठीक आहे तर त्यावर लक्ष केंद्रित करणारं पुस्तक आहे बटरफ्लाईज ऑफ गिबन वाईल्ड लाईफ सँक्च्युरी सेकंड एडिशन. सो हे पुस्तक सेपरेटली फुलपाखरू संशोधक आणि वन्यजीव छायाचित्रकार सारंगपाणी नियोम यांनी लिहिलेलं आहे. तर 12 वर्षाहून अधिक काळाचे संशोधन त्यांनी केलं आणि त्याच्या आधारावर त्यांनी या पुस्तकामध्ये त्या वाईल्ड लाईफ सँक्च्युरीमध्ये आढळणाऱ्या फुलपाखरांच्या ज्या 281 प्रजाती आहेत त्यांची नोंद केलेली आहे. जुलै 2026 मध्ये पश्चिम आफ्रिकेच्या आर्थिक समुदायाचे इकोवासचे नवीन अध्यक्ष म्हणून कोणाची निवड झालेली आहे? तर करेक्ट आन्सर आहे बासिरो डिओमाए फाये यांची चेअरपर्सन म्हणून निवड झाली आहे. सो सेनेगलचे अध्यक्ष आहेत बासिरो डिओमाए फाये तर त्यांची जुलै 2026 मध्ये पश्चिम आफ्रिकेच्या आर्थिक समुदायाचा जो इकोवास आहे त्याच्या नवीन अध्यक्षपदी निवड झालेली आहे. मग हे इकोवास काय आहे? पश्चिम आफ्रिका वेस्टर्न आफ्रिकेचा ही कम्युनिटी काय आहे? तर बेसिकली पश्चिम आफ्रिकेमध्ये जे काही देश आहेत तर त्या देशांचा एक प्रमुख प्रादेशिक राजकीय आणि आर्थिक संघ आहे.
मोरोक्को वगैरे हे जे देश आपण बघतो ते पश्चिम आफ्रिकेमध्ये आहेत, वेस्टर्न आफ्रिकेमध्ये आहेत. खूप छोटे-छोटे देश पण आहेत जसं की तिथे आपल्याला कोस्ट गिनिया वगैरे बघायला मिळतं. ठीक आहे. आयव्होरी बरेचसे पोर्ट्स वगैरे पण आपण बघतोय आणि तिथे छोटे-छोटे देश आहेत. तर त्यामध्ये जर पाहिलं तर 28 मे 1975 ला याची स्थापना झाली होती. ठीक आहे. नायजेरिया, घाना, सेनेगल, टोगो तर असे देश यामध्ये आहेत. तर एकूण 15 देश यामध्ये येतात. अबुजा, नायजेरिया येथे त्याचं मुख्यालय आहे. नायजेरियाची कॅपिटल आहे अबुजा. तर उझबेकिस्तानमधील ताश्कंद येथे झालेल्या 58व्या आंतरराष्ट्रीय रसायनशास्त्र ऑलिम्पियाड ICHO 2026 मध्ये भारतीय विद्यार्थ्यांनी किती सुवर्ण पदके जिंकली आहेत? तर करेक्ट आन्सर आहे 4 गोल्ड मेडल जिंकलेले आहेत. उझबेकिस्तानमध्ये ताश्कंद या ठिकाणी जे झालं होतं 58वं आंतरराष्ट्रीय रसायनशास्त्र ऑलिम्पियाड, तर त्यामध्ये जे भारतीय स्टुडंट्स होते त्यांनी 4 गोल्ड मेडल जिंकले. चारही विद्यार्थी जे आहेत तर त्यांची नावं जर आपण पाहिली तर देवदत्त प्रियदर्शी, हर्षित सिंगला, कबीर छिल्लर आणि संदीप कुची. तर चीन आणि व्हिएतनाम यांच्यासोबत जॉईंटली पहिलं स्थान जे आहे ते चीन आणि व्हिएतनामने पटकावलेलं आहे. जुलै 2026 मध्ये भारतीय अॅनालॉग अंतराळवीर कॅप्टन अमन जोहरी यांनी कोणत्या प्रकल्पांतर्गत महाराष्ट्रातील पिकांवर सूक्ष्म गुरुत्वाकर्षणाचे प्रयोग केले? तर प्रकल्प ॲस्ट्राफार्म या प्रकल्पाअंतर्गत काय केलेलं आहे? सूक्ष्म गुरुत्वाकर्षणाचे प्रयोग केलेले आहेत. सो इथे जर आपण पाहिलं तर हा जो अभ्यास आहे, हा जो स्टडी आहे तो नॅशनल रिसर्च काउन्सिल ऑफ कॅनडाच्या मदतीने करण्यात आलाय आणि भविष्यामध्ये ज्या काही अंतराळ मोहिमा आहेत त्यासाठी शाश्वत अन्न प्रणाली म्हणजे अंतराळ शेती जी आहे ती डेव्हलप करणं आणि कमी गुरुत्वाकर्षणाच्या परिस्थितीमध्ये वनस्पतींच्या पेशी, ऊती कशा राहतील तर याचा अभ्यास करणं हे आमचं मुख्य उद्दिष्ट आहे. पुढे जाऊया. जुलै 2026 मध्ये शास्त्रज्ञांनी लेस्टेस पालोटी या पसरट पंख असलेल्या अशी ही सुंदरी माशी जी आहे स्प्रेडविंग डेम्सफ्लाय हिचा नवीन प्रजातीचा शोध कुठे लावलाय? तर सगळ्यात जास्त बायोडायव्हर्सिटी जिथे आढळते दॅट इज पश्चिम घाट. सो केरळमध्ये पश्चिम घाटामध्ये या प्रजातीचा शोध लावलेला आहे. तर ही केरळमधील कन्नूर, कोझिकोड, वायनाड, मलपुरम, पलक्कड आणि एर्नाकुलम या 6 जिल्ह्यांमध्ये ही प्रजाती आढळते. सो या कीटकाला कोझिकोड मधील भारतीय प्राणी सर्वेक्षण झूलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडियाची जी संस्था आहे त्याचे शास्त्रज्ञ डॉक्टर मोहम्मद जाफर पल्लूट यांच्या सन्मानार्थ नाव देण्यात आलेलं आहे. पुढे जाऊया. केंद्रीय मंत्री मनसुख मांडवीय यांनी जुलै 2026 मध्ये नवी दिल्ली येथे होणाऱ्या BWF वर्ल्ड चॅम्पियनशिप 2026 साठी कोणत्या अधिकृत शुभंकराचे अनावरण केलेलं आहे? सो मॅस्कॉट काय आहे? तर पिको. करेक्ट आन्सर ऑप्शन नंबर 2 पिको. केंद्रीय क्रीडा मंत्री मनसुख मांडवीय यांनी BWF वर्ल्ड चॅम्पियनशिप 2026 साठी पिको हे मॅस्कॉट शुभंकर जे आहे ते ऑफिशियली अनावरण केलंय आणि हा भारताचा राष्ट्रीय पक्षी असलेल्या मोरापासून प्रेरित आहे. BWF वर्ल्ड चॅम्पियनशिप बद्दल जर बघायचं झालं तर जागतिक अजिंक्यपद स्पर्धा आहे जी बॅडमिंटन वर्ल्ड फेडरेशन द्वारे आयोजित केली जाते आणि एक ग्लोबल कॉम्पिटिशन आहे. 1977 ला ती सुरू झाली होती. तब्बल 17 वर्षाच्या दीर्घ कालावधीनंतर आता ती 2026 मध्ये भारत जे तर त्याचं आयोजन करणारे नवी दिल्लीमध्ये त्याचं आयोजन होणार आहे इंदिरा गांधी एरिनामध्ये. नेक्स्ट क्वेश्चन. जुलै 2026 मध्ये सुरू करण्यात आलेल्या भारतातील पहिल्या सौर ऊर्जेवर चालणाऱ्या मोबाईल जलशुद्धीकरण व्हॅनचं नाव काय आहे? तर याचं नाव आहे जलयान. काय आहे? जलयान. सो ऑप्शन नंबर 2 हे याचं करेक्ट उत्तर येईल. जुलै 2026 मध्ये सुरू करण्यात आलेली भारताची पहिली सौर ऊर्जेवर चालणारी मोबाईल जलशुद्धीकरण व्हॅन आहे जलयान. ठीक आहे. तर डेव्हलपर आहे CSIR सेंट्रल सॉल्ट अँड मरीन केमिकल्स रिसर्च इन्स्टिट्यूट हे डेव्हलपर आहे. त्यांनी नागपूरमध्ये स्थित राईट वॉटर सोल्युशन्सच्या सहकार्याने याला डेव्हलप केलं. नॅचरल डिझास्टर जे आहे त्याचबरोबर मानवतावादी आणीबाणी आणि दुर्गम पाणी टंचाई असलेल्या भागांमध्ये सुरक्षित आणि स्वच्छ पिण्याचं पाणी त्वरित उपलब्ध करून देणं हे याचं मुख्य उद्दिष्ट आहे. पुढे जाऊया. जुलै 2026 मध्ये लिथुआनियातील विल्नियस या ठिकाणी होणाऱ्या 37व्या आंतरराष्ट्रीय जीवशास्त्र ऑलिम्पियाड 2026 मध्ये भारताने किती पदके जिंकली? एकूण 4 पदके जिंकली ज्यामध्ये 1 गोल्ड आणि 3 रौप्य पदके होती. सो ऑप्शन नंबर 2 हे करेक्ट उत्तर येईल. तर यामध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणारे 4 विद्यार्थी होते ज्यामध्ये भव्य गुणवाल याने गोल्ड मेडल जिंकलं आणि निशित कलाने, सोमित मैती आणि अनमोल कुमारने रौप्य पदक जिंकलेलं आहे. पुढे जाऊया. शाश्वत आणि सर्वसमावेशक शहरी विकासाला चालना देण्यासाठी कोणत्या राज्य सरकारने जुलै 2026 मध्ये युनायटेड नेशन्स ह्युमन सेटलमेंट प्रोग्राम सोबत सामंजस्य करार केलेला आहे? तर ऑप्शन नंबर 1 आंध्र प्रदेश राज्याने हा करार केलाय.
सो यामध्ये आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन चंद्रबाबू नायडू, UN हॅबिटेटच्या कार्यकारी संचालक अॅना क्लॉडिया रॉसबॅक होत्या. तर यानुसार अमरावती ही जी आंध्र प्रदेशची राजधानी आहे, तर त्या शहरी व्यवहार उत्कृष्टता केंद्र तिथे स्थापन केलं जाईल. आणि याचा मुख्य उद्देश हाच आहे की शहरी गरिबीचं निर्मूलन करायचं, शहरी गरिबांचं राहणीमान आणि उपजीविका सुधारायची, सर्वसमावेशक शहर नियोजनाला प्रोत्साहन देणं हे यामागचं मोटिव्ह आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे आजचं सेशन आपण कंप्लीट केलेलं आहे. ज्यांनी चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलेलं नाहीये, सबस्क्राईब करून घ्या आणि सोबत सोबत अभ्यास मित्रचं ऍप डाउनलोड करा. त्यावर विजेता बॅच जॉईन करू शकता. आजच आपल्याला तलाठी भरतीची, आज नाही काल आपल्याला तलाठी भरतीची ऍड आलेली आहे, जी की गटक पूर्व परीक्षेमध्येच ती परीक्षा होणार आहे. 2026 मध्ये जी 25 ऑक्टोबरला गटक पूर्व परीक्षा होईल, त्यामध्ये 1539 जागा ऍड झालेल्या आहेत तलाठी भरतीच्या. सो मित्रांनो, पटापट इनरोल करा, अभ्यासाला लागा आणि छान तुम्ही तयारी या बॅच थ्रू करू शकता. बाकी फाउंडेशन बॅच सुद्धा आहे, लेक्चर सुद्धा सुरू झालेले आहेत फाउंडेशन बॅचचे, आणि राज्यसेवेची प्रीची रेकॉर्डेड बॅच सुद्धा आहे. तर ऍप्लिकेशन डाउनलोड करा, टेलिग्राम इंस्टाग्राम पेज जॉईन करा. काही अडचण असेल तर कॉल मेसेज करायला विसरू नका. आजचं टेस्ट क्वेश्चन आहे तुमच्याकडे 2. एक म्हणजे जलयान काय आहे, जलयान काय आहे, आणि दुसरं म्हणजे डेंग्यूची फर्स्ट वॅक्सिन कोणती आहे. ठीक आहे, भारतातली फर्स्ट वॅक्सिन कोणती आहे. तर या दोन्ही गोष्टींचं कमेंट बॉक्समध्ये मला आन्सर द्यायचे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या फ्रेंड्सला सबस्क्राईब करा, तुमच्या फ्रेंड्सला शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. बघत राहा अभ्यास मित्र. थँक्यू व्हेरी मच.